दिनांक 13 ऑगस्ट रोजी हरियाणा येथून खाद्यतेलाच्या टँकरमधून अवैध दारूची वाहतूक धुळे मार्गे गुजरात येथे होणार आहे, याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांतजी देवरे सर व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे एक पथक व नरडाणा पोलीस स्टेशनचे एपीआय निलेश मोरे यांचे एक पथक अशा दोघं पथकांनी नॅशनल हायवेवर नाकाबंदी करून सदर वाहन हे ताब्यात घेतले. वाहनाचे ड्रायव्हर मोहनलाल जाट राहणार बाडमेर राजस्थान याच टँकर मधील मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने उपयुक्त माहिती दिली नाही. पंचांसमक्ष टँकरची पाहणी केली असता टँकरमध्ये एकूण अतिशय गोपनीयरित्या आतमध्ये 6 कप्पे तयार करण्यात आलेले होते. त्या 6 कप्प्यांपैकी 4 कप्प्यांमध्ये विदेशी दारूचे बॉक्स, त्यामध्ये ऑल सीझन रेअर कलेक्शनचे 295 बॉक्स, रॉयल चॅलेंज प्रीमियम गोल्ड विस्कीचे 70 बॉक्स, रॉयल स्टॅग क्लासिक विस्कीचे 35 असे एकूण 400 बॉक्स अवैध दारू मिळून आलेली आहे. तिचे अंदाजे मार्केट व्हॅल्यू ही 56 लाखापर्यंत आहे. सदर टँकर हे गुजरात येथे कुठे चाललेले होते, या अनुषंगाने नरडाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्याची तजवीज केलेली आहे. धन्यवाद.